तालुक्यातील शेतकऱ्यांनी 2019 ते 2020 मध्ये ठिबक व तुषार संच खरेदी केले होते। पूर्वी संमती मिळाल्यानंतरच संच सुद्धा खरेदी केले, तसेच फाईल सबमिट करून मोका पाहणी सुद्धा झाली, तरी अद्यापही शेतकऱ्यांना अनुदान मिळाले नाही। तालुक्यातील शेतकऱ्यांनी व्याजाने उपासमार काढून संच खरेदी केले आणि पेरणीची वेळ सुद्धा जवळ आली। पेरणीचे संच नाही मिळाल्यास शेती पडीत राहण्याची शक्यता आहे। त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना अनुदान त्वरित प्राप्त व्हावा यासाठी नांदगाव खंडेश्वर तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर 2 जून 2020 ला शेतकऱ्यांनी अनुदान मिळण्याकरिता 10 जून रोजी सामूहिक उपोषण सुरू करण्याचे ठरविले होते। परंतु धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रताप अडसड यांनी कृषी विभागाला पत्र देऊन शेतकऱ्यांना अनुदान त्वरित द्या असे निर्देश दिले व कृषी विभागाचे तालुका कृषी अधिकारी माने व कृषी राज इरिगेश सिस्टीमचे संचालक राजेंद्र जवळकार यांच्या मध्यस्थीने उपोषणाला 1 महिन्याची स्थगिती देण्यात आली आहे व तालुका कृषी अधिकारी यांनी जास्तीत जास्त 1 महिन्याच्या आत तालुक्यातील संपूर्ण तुषार व ठिबक शेतकऱ्यांना अनुदानाचे वाटप करण्याचे आश्वासन सुद्धा यावेळी दिले। यावेळी तालुक्यातील शेतकरी सुनील चिखले, राजेंद्र दांडगे, शुभम आदी उपस्थित होते। उत्तम ब्राह्मणवाळे, सागर सवालाखे, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर।